ब्रेड पकोडा तर आपण सगळेच खातो, पण मी आज तुम्हाला थोड्या वेगळ्या स्टाईलचा मस्त मसालेदार सँडविच पकोडा करून दाखवतो. सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकूया. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचे. जिरं झालं की कढीपत्ता आणि मग बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, बडीशोप, धने टाकून हे जाडसर वाटून घ्यायचे. आता कांदा परतला आहे तर त्यात वाटण घालूया. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्यात हिंग आणि हळद टाकूया. पुन्हा मिक्स करायचे आणि आता हा मसाला एका ताटात काढून घ्यायचा आहे. मग त्यात उकडलेला बटाट्याचे स्मॅश करून टाकायचे. त्यानंतर मीठ, कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. आपली फिलिंग तयार आहे. आता बॅटर बनवूया. एका बाउलमध्ये बेसन, तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकूया. त्यात ओवा, मीठ, चिमूटभर सोडा, हिंग आणि हळद घालायची. हे सगळं आधी कोरडं मिक्स करायचं. मग थोडं थोडं पाणी घालत पातळसर बॅटर बनवायचं. ही ट्रिक आहे. तांदळाच्या पिठामुळे जो ब्रेड पकोडा आहे ना आपला, तो एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो. आता ब्रेड घेऊया. एका ब्रेडवर आपण तयार केलेली बटाट्याची फिलिंग लावायची. वरून दुसरा ब्रेड ठेवायचा आहे. हलक्या हाताने दाबायचा आणि मग त्याला ट्रायंगल शेपमध्ये कापायचा. आता हे सँडविच तयार बॅटरमध्ये बुडवायचं आणि गरम तेलात हळूच सोडायचं. दुसरे पण सँडविच सोडून घ्यायचे. एका बाजूने छान झालं की दुसऱ्या बाजूने तळायचे. जोपर्यंत एक साईड होत नाही तोपर्यंत आपल्याला पलटवायचे नाही. त्याच्यामुळे आपले सँडविच हे तेलकट होतात. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत झाले की काढून घ्यायचे. आणि बघा, आपले गरमागरम कुरकुरीत आणि मस्त मसालेदार सँडविच पकोडा तयार आहे. अशा नवीन नवीन रेसिपीसाठी पेज अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो